प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये हा एक टर्निंग पॉईंट येतोच की ज्यावेळेस तिला तिच्या सासरी म्हटलं जातं की तुला काही येत नाही, म्हणजे येत तर सगळंच असतं. ज्यावेळेस ती मुलगी लहानाचं मोठं होईपर्यंत जी तिच्या आईकडून शिकते, जी तिच्या वातावरणामध्ये बघण्यात येतं तीच ती सासरी आल्यानंतर करायला बघते, पुढे पुढे होऊन सगळी कामं करायला बघते. पण ज्यावेळेस माहेरची आणि सासरची पद्धत थोडीशी वेगळी असते त्यावेळेस तसं म्हटलं जातं की आमच्याकडे असं नसतं. आणि ज्यावेळेस ती मुलगी थोडासा माघार घेते आणि थोडा शांत बसते, कुठलीही कामं करायला पुढे होऊन करत नाही, त्यावेळेस म्हटलं जातं की तुला काही येत नाही का. आता ह्यात नेमकं कळतच नाही की करायचं काय. असो, इथे सगळे सकाळची कामं आवरून मी दुपारून जरा देवांशला दवाखान्यात घेऊन आले होते कारण त्याची ताप राहिली नव्हती. मग मेडिकलमधून औषधं वगैरे घेतले, घरी आले आणि आज फराळ केले एकादशी असल्यामुळं. आणि नंतर संध्याकाळून काय केलं की नवरोबाने एवढी मेहनत केली, म्हटलं इथं कोबा केला होता, मग आता त्या कोब्याला पाणी तर व्यवस्थित मारावं लागतं कारण तो निघू नये, व्यवस्थित राहावा, म्हणून या कोब्याला पाणी मारून घेतलं. कामं कितीही केली तरी संपतच नाही, रोजचं तेच रुटीन राहतं. आणि म्हणून काहीतरी आयुष्यामध्ये चेंज पाहिजेच. मग किती दिवस झालं नवरोबाला म्हणते चला बाहेर घेऊन कुठेतरी, पण त्यांचं कुठं बाहेर घेऊन जायचं मला होतच नाही. आता म्हटलं ज्यावेळेस त्यांच्या मनात येईल त्यावेळेस म्हटलं आता कुठं फोर्स करायचाच नाही. लग्नाच्या आधी सगळे म्हणायचे की बाई आता कुठं फिरायला जाऊ नको, लग्न झाल्यानंतर तुझ्या नवऱ्यासोबत कुठं आणि किती फिरायचं तेवढं फिर. आणि आता कशाचं काय, नवरा पण माझा मला एवढा आळशीने बोरिंग भेटलाय की कुठं फिरायला घेऊन जायचं नावच घेत नाही. चला आजचा दिवस तर मी असाच घालवला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.